आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण करणार प्रॉन्सची भाजी. तर इथे मी पाव किलो प्रॉन्स घेतलेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून आणि हळद टाकून ह्याला आपण छान असं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. मी इथे थोडंसं ना आता चिंच टाकणार आहे, पण जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रससुद्धा टाकू शकता. आता हे आपण चांगलं हलवून अर्धा तास आपण ह्याला मॅरिनेट करायला ठेवूया. तोपर्यंत आता कढईमध्ये मी आता एक मसाला केला आहे. कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचे वाटण येते. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मग मी हे वाटणाची रेसिपी पण पोस्ट करेन. कारण की हा मसाला खूप महत्त्वाचा आहे, त्याने भाजीला छान चव येईल. आता खोबरं टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये थोडंसं, तर ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे. तर तेल सुटत आलं आहे तर मीठ टाकून घेतलं आहे मी ह्याचा. आणि मीठ आपण फ्रॉन्सला पण लावलं असल्यामुळे तुम्हाला इथे मीठ टाकताना काळजी घ्यायची की किती टाकायचं आहे ते. आता इथे 2 चम्मच मी काळं मिरचू टाकत आहे. तर तुम्हाला जो मिरचू हवा असेल ते तुम्ही टाकू शकता. हे आमचं होममेड मिरचू आहे. जर तुम्हाला ह्या मिरच्याची रेसिपी जरी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला कसं करायचं होममेड मसाला ते नक्की सांगेन. तर ते आपले मॅग्नेट केलेले प्रॉन्स आपण टाकून घेऊन आणि ह्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. ते छान असे परतले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. ग्रेव्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका. मी ते थोडीशीच ग्रेव्ही केली आहे, कारण प्रॉन्स खूप कमी होते त्यामुळे जास्ती ग्रेव्ही चांगली पण नाही लागणार. प्रॉन्स एवढेच ग्रेव्ही चांगली लागते. तर ही आपली रेसिपी तयार आहे. 5 मिनटं मी शिजवून आता सर्व करते आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी रोज नवीन एक रेसिपी टाकते त्याची नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती येत राहील. धन्यवाद.